मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचा मित्रांनो सर्वांना नमस्कार. शिक्षकांच्या हक्काच्या यूट्यूब फॅमिलीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज्यात सध्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे आणि पवित्र पोर्टलवर संस्थांना टॅब उपलब्ध करून दिला जाईल. हे परिपत्रकाद्वारे सुद्धा कळवण्यात आलेलं होतं, परंतु आपण पाहतोय की आजही टॅब उपलब्ध झालेला नाही आहे. कारण त्या संदर्भात नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार आयुक्त कार्यालयामध्ये पुन्हा एकदा मीटिंग झालेली आहे. ते म्हणजे शिक्षणाधिकारी आणि आयुक्त साहेबांची, आणि त्या मीटिंगमध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की काही गोष्टी अजून कंप्लीट नाही आहेत आणि त्या संदर्भात आयुक्त कार्यालयाकडून पुन्हा सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना एक पत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे आणि ती या स्वरूपात माहिती मागवण्यात आलेली आहे. आणि अर्थातच हे GD अंतर्गत होत आहे, सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत संदर्भ देऊन हे होत आहे. तर आपण ते पत्रक पाहूयात. त्या अगोदर मित्रांनो, जी अगदी आतुरतेने शिक्षक भरतीची वाट पाहत आहेत, दुसरा टप्पा असो, तिसरी डेट असो, मित्रांनो पेशन्स आपल्याकडे असायला हवेत. कारण जर आपण शासनाच्या जास्तच पाठी लागलो तर मात्र जागा कमी येतील आणि असं आपल्याला सध्या तरी करून द्यायचं नाही आहे. कारण चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत हे अभ्युगतधारक आणि त्यांना आता न्याय मिळण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे ज्या काही त्रुटी असतील त्याला अजून थोडाफार उशीर झाला तरी चालेल, परंतु जागा पोर्टलला याव्यात यासाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तुमची आतुरता आहे ती शिगेला पोचलेली आहे आणि नकारात्मकता, नैराश्य हे जाणवते. परंतु थोडंसं कधी आपण असं बोलतो की सहकार्यातून समृद्धीकडे हा आता मार्ग पत्करणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि तर मात्र जागा येऊन न्याय मिळेल. आणि तिसऱ्या टेटमध्ये सुद्धा असाच लढा उभा राहावा लागणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपली युनिटी ही खूप महत्त्वाची असणार आहे. चला तर मित्रांनो, डू सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कारण खूप अशा छोट्या गोष्टी असतात, त्या आपण छोट्या समजतो, परंतु त्या खूप मोठा परिणाम घडवून आणणाऱ्या असतात. त्याच्यावरती सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. चला तर मग पुणे आयुक्तालयामध्ये जी मीटिंग झालेली आहे आणि त्याच्यानंतर जे पत्रक काढलेलं आहे आणि पोर्टलवरती टॅब उपलब्ध का होऊ शकला नाही ते सुद्धा तुमच्या लक्षात येईल. आणि मग तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये प्रश्न विचारायला सुरुवात कराल की टॅब कधी उपलब्ध होणार आहे संस्थांना, आपल्याला एडिटचं ऑप्शन कधी भेटणार आहे. मित्रांनो, हे कन्फर्म आहे 100 नव्हे 200% की सेकंड फेज होते. त्यामुळे या गोष्टींना उशीर जरी होत असल्या पण त्रुटी राहायला नको, हा आपला प्रयत्न आहे. आणि यासाठी शालेय शिक्षण विभाग अगदी कसोशीनं कामाला लागलेला आहे. त्या संदर्भात आपल्या सर्वांना हे ज्ञात असेलच. आपण अपडेट्स आता सध्या पाहूयात. त्याचबरोबर मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्स दिलेले आहेत. टेलिग्राम चॅनलची लिंक आहे आणि व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा लिंक आहे. ती तुम्ही यासाठी जॉईन करा की मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालू शामाणे बाकी बऱ्याच गोष्टींमध्ये बिझी असल्यामुळे कधी असं होतं की आय अनेबल टू रीच आउट टू यू. म्हणजे व्हिडिओ टाकायला वेळ नसतो, लाईव्ह यायला वेळ नसतो. आज अगदी मंत्रालयात होते तरी पण एवढं तुम्हाला अपडेट्स देता आले नाहीत. अशा बऱ्याच गोष्टी असतात. सो कमीत कमी मॅसेज टाकू शकते किंवा त्या संदर्भात तुमच्याशी कोऑर्डिनेशन करू शकते. त्यासाठी प्लीज हे तुम्ही नक्की जॉईन करा. त्याचबरोबर या चॅनलवरती कम्युनिटी पोस्टसुद्धा बऱ्यापैकी मी करत असते. तर तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करणार आहात बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून कम्युनिटी पोस्टसुद्धा तुम्ही पाहू शकाल. आणि हे जर तुम्हाला वाटत असेल की ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मिळावी आणि याच्यातून आपल्याबरोबर अजून अभ्युगतधारकांचं कल्याण व्हावं, तर तुम्ही सहकार्य करेल या अपेक्षेसह चला आता सुरुवात करूया. मित्रांनो, सध्या शिक्षणाधिकारी यांनी
एक प्राथमिक तपासणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सांगितलेलं आहे. हे प्रमाणपत्र कोणतं आहे ते आपण पाहूया. आणि शिक्षणाधिकाऱ्यांना हे कंपल्सरी प्रत्येक पदासाठी हे प्रमाणपत्र सादर करायचं आहे. त्यामुळे जे ई-ओ आहेत, त्यांची एज्युकेशन ऑफिसर आहेत जिल्हा स्तरावरती, त्यांची जबाबदारी ही खूप वाढलेली आहे. तर बघा आता याचा जो संदर्भ देण्यात आलेला आहे तो सर्वता संदर्भ तुम्ही बघितल्यानंतर लक्षात येणार आहे. सामान्य प्रशासन विभागाचे GRचे संदर्भ दिलेला आहे. मग तो 1997 असेल, 2015 असेल, 2018 असेल, 2018 असेल, 2018 असेल, वेगवेगळे त्याच्यामध्ये जे शुद्धीपत्र काढलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जे 2024 27 फेब्रुवारी 2024 च्या नंतरचं जे शुद्धीपत्रक आहे त्याचा रेफरन्स याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. आणि ती माहिती अशा प्रकारे मागवायची आहे. बघा पहिला मुद्दा, प्रमाणित करण्यात येते की संस्थेचे आणि शाळेचे, आता इथं मध्ये नाव टाकायचं आहे. हे लक्षात घ्या मित्रांनो, बऱ्याच संस्था आहेत त्यांनी आजही रोस्टर क्लिअर केलेले नाही आहेत. आणि या संदर्भात यादी काढली होती. या संदर्भात मी लाईव्हमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, एखादं जर तुम्ही चॅनलवरती जर लाईव्ह ऐकलं असेल तर, की संस्थांची आणि अशा आस्थापनांची यादी शालेय शिक्षण विभागानं करायला सुरुवात केलेली आहे. आणि हे जेव्हा लक्षात आलं, जेव्हा त्यांनी यादी बनवली आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करत आहे, तेव्हा असं लक्षात येते की त्यांचं जर रोस्टर व्यवस्थित कंप्लीट नाही आहे. व्यवस्थित म्हणजे काय, तर आजच्या घडीला जे काही आरक्षण असेल किंवा जे काही प्रवर्गनिहाय किंवा जातनिहाय रिझर्वेशन कॅटेगरीच्या जी काही टक्केवारी असेल त्याच्यानुसार अपडेट नाही आहे, हे वास्तव आहे. आणि हेच आयुक्त साहेबांच्या मीटिंगमध्ये आता निदर्शनास आलेलं आहे. तर आपण पाहूयात. तर इथं काय करायचं, संस्थेचे नाव टाकायचं. या संस्थेचे उपशिक्षक या संवर्गाची सहाय्यक आयुक्त मागासवर्गीय कक्ष यांच्याकडून यापूर्वी डॅश दिनांक रोजी प्रमाणित केलेली आहे. म्हणजे आता हे जे आहे रोस्टर आहे ते जर बिंदू नामावली तपासणी बिंदू नामावली हे करून तपासणी जे करत असतं त्याच्या संदर्भात मावककडून त्यांच्याकडे कोणत्या दिवशी हे प्रमाणित केलेले आहे, तपासणी केलेली आहे, त्याचं तारीख लिहायची आहे. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टीकडे पवित्र पोर्टल सेकंड फेज आणि अर्थातच येणाऱ्या थर्ड टेटमध्ये सुद्धा अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देण्यात आलेलं आहे. हे तुम्हाला का गरजेचं आहे हे तुमच्यासाठी नाही आहे, परंतु आज पोर्टलला जरी टॅबला उशीर होत असला किती मायनर आणि किती मायक्रो प्लॅनिंगवरती काम चालू आहे हे तुमच्या थोडंसं यानुसार लक्षात येणार आहे. चला तर दुसरा मुद्दा बघूया. सदर संस्थेच्या शाळेने सादर केलेली वरील नमूद संवर्गातील बिंदू नामावली नोंदवहीमध्ये पदनाम शिक्षक, कार्यरत एकूण संख्या, मागासवर्गीय कर्मचारी असून सदर कर्मचाऱ्यापैकी एकूण संख्या डॅश कर्मचारी यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले आहे. तसेच उर्वरित एकूण संख्यांनी जात प्रमाणपत्र सादर केलेलं नाही. म्हणजे तुमच्या माहितीसाठी सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा आपण जॉबला लागतो तेव्हा काही ठराविक कालामध्ये तुम्हाला एक जात वैधता कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सादर करायचं असतं. परंतु बऱ्याच शाळेमध्ये काही शिक्षक बऱ्याच दिवसापासून लागलेले असतात, परंतु त्यांनी जात व्हॅलिडिटी हे सर्टिफिकेट सादर केलेलं नसतं. आणि त्याच्यामुळे त्यांची जी काही रोस्टर तपासणी होत असताना नक्की ते व्हॅलिडिटीच झालेली नसते. त्यामुळे मग ते कधी केलेलं आहे की नाही हे सर्व त्यांना करणं गरजेचं आहे. आणि विशेष म्हणजे प्रत्येक पदासाठी स्वतंत्र प्रमाणपत्र इथं जोडायचं आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे केवढं मोठं काम सध्या शिक्षणाधिकाऱ्यांना करायचं आहे. आणि तसेच सदर कर्मचारी यांनी विहित कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांची मान्यता संपुष्टात करण्याची जबाबदारी घेण्यात येत आहे. आणि याच्यामुळे अजून एक चांगली गोष्ट कुठली होणार आहे की ज्यांची खरंच फ्रॉडुलंटली जात प्रमाणपत्र बनवलेलं आहे किंवा अनेक गोष्टी असतील, तर अशा संदर्भात त्यांचं जे हे प्रमाणपत्र आहे त्यांनी जर कालावधीमध्ये जर सादर केलं नसेल जॉब लागल्यापासून, तर मात्र त्यांची नियुक्ती संपुष्टात येणार आहे. अजून पहिला त्याच्यामधला मुद्दा पाहूयात. सदर बिंदू नामावली नोंदवही करता सर्व माहिती पूर्णपणे सत्य व खरी असून दिलेली माहिती चुकीची खोटी असल्यास महाराष्ट्र राज्य लोकसेवा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, न्यायसूती जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासवर्ग प्रवर्ग, इतर मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी आरक्षण अधिनियम 2001 मधील कलम 8 नुसार शिक्षेची तरतूद आहे याची मला पूर्णपणे जाणीव आहे. म्हणजे शिक्षणाधिकाऱ्यांना अगदी जर त्यांनी प्रत्येक पदाचे विवरण दिलं नाही तर मात्र त्यांना
या सर्व अटी अंतर्गत रिझर्वेशन कॅटेगरी वरती अन्याय केल्यामुळे यांना म्हणजे किंवा ते कंपायलेशन न केल्यामुळे त्यांना याच्या अंतर्गत शिक्षासुद्धा होणार आहे. तर आता आपण पाहूया की पुढं काय आहे. सन 2023-24चे संच मान्यतेनुसार पदनाम म्हणजे उपशिक्षक, त्याचबरोबर एकूण मंजूर पदे इज इक्वल टू अनुदानित प्लस विनाअनुदानित इज इक्वल टू किती आहे ते लिहायचे आहेत. आता हा चार्ट दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की त्याच्या महत्त्वाच्या कोणत्या बाबत. अनुसूचित क्षेत्रातील एकूण मंजूर पदे, रिक्त पदे, कार्यरत पदे. अनुसूचित क्षेत्राबाहेरील एकूण मंजूर पदे, रिक्त पदे, कार्यरत पदे. एकूण म्हणजे 1 व 2 मध्ये एकूण मंजूर पदं किती आहेत आणि कार्यरत पदं किती आहेत, हा सगळा डेटा द्यायचा आहे. त्याचवर पदांचा तपशील दिलेला आहे आणि त्याच्यानुसार मंजूर पदे, कार्यरत पदे. आत्ता याच्यामध्ये खूप महत्त्वाचा जो रोल आहे तो लक्षात घ्या की 31/12/2024 रोजीची रिक्त पदे म्हणजे मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलं होतं की जी संच मान्यता आहे ती सध्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 31/12/2024 डिसेंबर म्हणजे हे आहे तिथपर्यंतची ग्राह्य धरली जाणार आहे. आणि त्याच्यानंतर दिनांक 1/1/2025 ते 30/9/2025 या कालावधीत संभाव्य भरावीची पदे. आता फक्त एवढंच त्यांना द्यायचं नाही आहे, तर शिक्षणाधिकाऱ्यांना एखाद्या संस्थेमध्ये येणाऱ्या काळामध्ये किती पदे अजून रिक्त होणार आहेत, म्हणजे आत्ता सध्या किती आहेत आणि अजून किती होणार आहेत, या सर्वांचा डेटा याच्यामध्ये भरायचा आहे. एकूण भरावायची पदे आणि याच्यामध्ये किती एकूण भरायची पदं आहेत हे सर्व द्यायचं आहे. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचं खाली बघा, वरील प्रमाण एकूण पदे भरण्यासाठी उपलब्ध आहेत त्यावरून SCBC वर्गाकरता 10% पदं याच्यामध्ये द्यायची आहेत. आता वरती हे तुम्ही पाहताय की रिझर्वेशन कॅटेगरीचा चार्ट आहे. त्याचबरोबर हे पदे भरण्यासाठी उपलब्ध आहेत त्यावरून SCBC वर्गाकरता 10% पदं ते ॲड करून त्या संदर्भातील पुढची कार्यवाही करायची आहे. पहिल्या भरतीत वर्षात एकूण भरावायची पदे. आता पहिल्या भरतीत म्हणजे आता ही भरती कुठली आहे, तर ही भरती आहे 2017ची भरती आहे. त्याच्यामध्ये SCBC करता पहिल्या वर्षात एकूण भरावायच्या पदानुसार 10% नुसार येणारी पदं, भरती प्रक्रिया अंती SCBC वर्गाची प्रत्यक्ष भरलेली व कार्यरत पदे, हे सर्व डेटा. आता हे खालचं आहे ते अर्थातच नंतर पुढचं काम आहे, परंतु हे वरचं त्यांना भरून देणं गरजेचं आहे. परंतु 10% नुसार सध्या किती पदं भरणं गरजेचं आहे, म्हणजे तेव्हा ते 100% आरक्षणानुसार ते ॲडिशन होणार आहे हे त्याच्यामध्ये मेन्शन करून, म्हणजे आजही आपल्या असं लक्षात येते की आजही कोणतंही बिंदू नामावलीचं काम शालेय शिक्षण विभागाचे जे काही आस्थापना आहेत त्यांचं कंप्लीट झालेलं नाही आहे. म्हणून अगदी पूर्ण बायोडेटा किंवा आपण याला म्हणू की एकदम एक इन डिटेल मायक्रो प्लॅनिंग करून पूर्ण माहिती मागवलेली आहे. आणि यानंतरच मित्रांनो जो दुसरा टप्पा, ही माहिती प्राथमिक स्वरूपात शिक्षण अधिकाऱ्यांना द्यायची आहे आयुक्त कार्यालयाला. आणि मग ती माहिती प्राप्त झाल्यानंतर आता बघा ह्यांच्याकडे ऑलरेडी शिक्षणाधिकारी आहे, त्यांच्याकडे ही माहिती आहे, असं नाही की त्यांच्याकडे नाही आहे, परंतु त्यांना तो दिनांक हवा आहे की कधी मावककडून तपासून घेतलेली आहे. कारण हे तपासणीची तारीख आहे ती 31/12/2024 रोजी नंतरची असली पाहिजे, म्हणजे जानेवारीमध्ये असली पाहिजे. आणि आपण आता पाहतो की बऱ्यापैकी कॅम्प लागत होते या संदर्भातले. तर ह्या सर्व गोष्टींमध्ये सध्या आयुक्त कार्यालयामध्ये खूप महत्त्वाची मीटिंग जे पार पडलेली आहे आणि याच्यावरती काम होत आहे. त्यामुळे टॅब जरी उपलब्ध झाला नसला तरी मित्रांनो टॅब लवकरच उपलब्ध होणार आहे. परंतु हे जर आत्तापासून एखादी गोष्ट कुठली जर थोडीफार चुकली तर येणाऱ्या काळामध्ये बराच वेळ होऊन जाईल आणि उशीर होण्यापेक्षा रोख पण ठोक असं काम सध्या चाललेलं आहे. यासाठी मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं की सध्या सहकार्याची भूमिका घेणं फार गरजेचं आहे. पवित्र पोर्टलवर टॅब तर उपलब्ध होईल, त्याचबरोबर आपल्या अभियोग्यताधारकांसाठी सुद्धा टॅब उपलब्ध व्हायला हरकत नाही आहे, परंतु त्याच्या अगोदर हे सर्व क्लिअर होणं गरजेचं आहे. चला तर मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी, ऑथेंटिक इन्फॉर्मेशनसाठी स्टे कनेक्टेड. आणि तुमचे जे काही डाऊट्स असतील ते मात्र तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. बाय बाय.